नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि श्रावण हा इतका पवित्र महिना आहे की या महिन्यामध्ये आपण ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना, तर त्यातून आपण खूप मोठं पुण्य कमावू शकतो. आपल्या आयुष्यातील अडीअडचणी, दुःख कमी करू शकतो आणि त्यातीलच एक महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही काही वस्तूंचं दान केलं तर तुम्हाला दीर्घ आयुष्य लागतं. काही अडीअडचणी, दुःख, संकट चालू असतील तर ते निघून जातात. कारण दानामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये यथाशक्ती तुम्हाला जमेल ते दान करायचे आहे. तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या वस्तूंचे दान करायचे आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला खूप महत्त्व आहे आणि दान केल्यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात. जितकं दान करू त्याच्या अधिक पटीने आपल्याला परत मिळत असते आणि त्यामुळेच या श्रावण महिन्यामध्ये आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला दान करायचे आहे. आणि कधी पण दान करताना कुठल्याही अपेक्षेनं न करता मनापासून करा आणि दान हे नेहमी सत्पात्र झालं पाहिजे. म्हणजेच ज्यांना त्या वस्तूची गरज आहे त्यांना तुम्ही दान करा. कोणाला गरज नाही त्यांना दान द्यायचे नाही. काही वस्तूंचे जर श्रावणामध्ये दान केले तर आपल्याला आपल्या जीवनातील जे दुर्भाग्य आहे तर ते दूर होते आणि नशिबामध्ये जर काही वाईट लिहून ठेवलं असेल तर त्या देखील गोष्टी दूर होतात. तर नक्कीच या श्रावण महिन्यामध्ये तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही दान करा. आणि शक्य झालं तर सोमवारी दान करा. कारण श्रावण सोमवार हा अत्यंत पवित्र मानला जातो. तसं बघितलं तर संपूर्ण श्रावण महिनाच पवित्र असतो, पण सोमवार हा जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे शक्य झालं तर श्रावणी सोमवारी तुम्ही दान करा किंवा संपूर्ण महिन्याभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही दान करू शकता आणि दिवसभरामध्ये केव्हाही दान करू शकता. दान करताना तुम्ही वस्त्र दान करू शकता, धान्य, फळे तुम्ही दान करू शकता, दक्षिणा देखील तुम्ही दान करू शकता. अनाथाश्रमामध्ये जाऊन देखील तुम्ही या वस्तूंचे दान करू शकता, पुस्तकं दान करू शकता. यथाशक्ती या वस्तू तुम्ही दान करू शकता. श्रावणामध्ये वस्त्रदान केल्याने आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात. त्यासोबतच तांदूळ, गहू, डाळ यासारखे देखील तुम्ही धान्य दान करू शकता किंवा इतर देखील वस्तूंची तुम्ही दान करू शकता. म्हणजे ज्या व्यक्तीला त्या वस्तूंची गरज आहे, खूप गरज आहे, तर त्या व्यक्तींना त्या वस्तू तुम्ही दान करा. या महिन्यामध्ये जितकं दान करणार तितकं जास्त फळ मिळतं आणि या महिन्यामध्ये दान करताना तुम्हाला महादेवाचं आणि पितरांचं, आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर दान करा. जे काही दान करतो ते कुणाला सांगू नये. म्हणजे तुम्ही जे काही दान कराल ते इतर कोणालाही सांगू नये. श्रावण हा पवित्र महिना असल्याने त्याच्या जास्तीत जास्त फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त दान करण्याचा प्रयत्न आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये करायचे आहे, जेणेकरून आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतील आणि भरभरून आशीर्वाद आपल्याला त्यांचा मिळेल आणि आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे काही संकट असतील, अडीअडचणी असतील, त्या दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये शक्य होईल तितकं तुम्ही दान करा. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता आणि गरजूंना दान करा. फक्त दान करायचं म्हणून दान करायचं नाही, तर गरजूंना, ज्यांना त्या वस्तूंची गरज आहे, त्या व्यक्तींना तुम्ही त्या वस्तू दान करा. अगदी छत्री देखील तुम्ही, ब्लँकेट देखील तुम्ही दान करू शकता. कारण हा पावसाळा चालू आहे आणि त्यामुळे तुम्ही छत्री दान केली तरीही चालेल. तर अशा या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तरीही आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतील आणि परिणामी आपला जो काही पितृदोष आहे तो कमी होण्यास मदत होईल. तर अवश्य कुठलाही अपेक्षा न ठेवता तुम्ही सत्पात्री आणि मनापासून दान करा.